नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे काका? हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला कार्यक्रम थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 बसून चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि गोकुळ दूध. कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना. बँकिंग पार्टनर स्टेट बँक बडी. स्पेशल पार्टनर बजाज आल्मंड ड्रॉप्स हेअर ऑइल. मंडळी, हा कार्यक्रम करून जेव्हा मी बाहेर फिरायला जातो ना, तेव्हा खूप बरं वाटतं. हक्कानं लोक भेटायला येतात, मला फार बरं वाटतं. तुम्ही आम्हाला हसवलंच पाहिजे, कारण तुमचा आणि आमचा तसा अलिखित करार झालाय. तुम्ही हसवायचं, आम्ही हसायचं, असे करार आवडतात मला. तसा आणखीन एक करार असतो मूर्खपणाचा, जो माझ्या पप्पांनी आणि मी केलेला आहे. आमचे पप्पा माहिती आहेत ना, सगळं विसरतात ते भाऊ कदम. त्यांचा आणि माझा तो करारच झाला. त्यांनी मूर्खपणा करायचा आणि मी तो ऐकून घ्यायचा. ठरलेलं आहे आमच्यात. आता परवा दिवशी काय झालं, रात्री आम्ही झोपलेलो होतो, डास खूप चावत होते. पप्पा खाली झोपलेत, मी बेडवरती झोपलो. पप्पांना म्हटलं, पप्पा ती लाईट कशाला चालू ठेवली आहे? लाईट घालवा, त्याच्यामुळे डास चावतात. नाही नाही, डास जाम हुशार असतात, लाईट घालवली तरी चावतात. पप्पा तुम्ही लाईट घालवा. नाही नाही, डास जाम हुशार असतात, लाईट घालवली तरी चावतील ते. पप्पा लाईट घालवताय की नाही, तर बाहेर जा झोपायला. शेवटी लाईट घालवली आमच्या पप्पांनी. डास गेले, काजवे आले. काजवे आल्यानंतर मी म्हटलं, पप्पा हे काय? पप्पा म्हटलं, बघितलं ना, मी सांगितलं होतं डास जाम हुशार असतात, आपण लाईट घालवली ते बॅटरी घेऊन आले. ठरलेलं आहे, त्यांनी मूर्खपणा करायचा, आपण ऐकून घ्यायचं. असे काही करार असतात, पण काही करार असतात ज्यामुळे माणसाचं आयुष्य बदलू शकतं. माणसाच्या आयुष्यात बऱ्याच उलाढाली होऊ शकतात. असाच एक करार झालाय 3 माणसांमध्ये, आणि तो चित्रपट स्वरूपात आपल्या भेटीला येतोय. चित्रपटाचं नावच आहे करार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुबोध भावे यांच्यासाठी. आता स्वागत करूयात उर्मिला कानेटकर कोठारे यांचा. स्वागत करूयात क्रांती रडकरचं. तुम्हा तिघांचंही मी स्वागत करतो. कट्यार सगळ्यांच्या काळजात घुसली, करार पण सगळ्यांच्या काळजात घुसो, या मनापासून शुभेच्छा. आणि सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे सगळ्यांना. काय आहे करार? करार खरं तर एक अत्यंत कौटुंबिक अशी कथा आहे. नात्यांमधले वेगवेगळे, मला असं वाटतं की पैलू उलगडणारी आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीने बांधलेली अशी कथा, आणि खूप उत्तम प्रकारचा चित्रपट या नवीन वर्षात आम्ही लोकांसमोर घेऊन येतोय. वा वा वा. तिघांना सुद्धा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. भरपूर गप्पा मारूयात करार विषयी. मी विनंती करतो आमच्या बरोबर कृपया विराजमान व्हा. तर सुरुवात करूयात गप्पांना. सुबोध, तुमच्यापासून. मी जी व्यक्तिरेखा साकार करतोय तिचं नाव आहे सुनील मोकाशी. अत्यंत हिशोबी माणूस आहे, गणिती माणूस आहे. प्रत्येक नात्यामध्ये व्यवहार बघणार आहे. म्हणजे त्यांनी प्रेम केलं तरीसुद्धा त्या प्रेमातला त्याच्यातला व्यवहार काही त्याच्यापासून दूर गेला नाही. तर असा माणूस जेव्हा त्याच्या आयुष्यात एक स्त्री येते आणि तिच्याशी त्याचं लग्न होतं, आणि लग्न झाल्यानंतर मग ही जी बाई इथे माझ्या उजवीकडे बसली आहे, ही बाई जेव्हा या दोघांच्या आयुष्यात येते, तेव्हा जे त्यांचं सगळं एकमेकांचं असलेलं नातं ढवळून निघतं, आणि मग एक करार आपल्या समोर येतो, तो हा चित्रपट आहे. वा. आता क्रांती तुझ्याकडे येणार आहेत. कुठल्याही सिनेमाची गोष्ट खूप महत्त्वाची असते, आणि खूप पूर्वी असे सिनेमे यायचे जेव्हा आपण बघायचो कथेला जिथे प्राधान्य दिलं जातं, असे जे पूर्वीचे सिनेमे होते, तसा एक सिनेमा केल्याचा आनंद मला ह्या सिनेमाने दिला. सो येस, आय एन्जॉयड दिस फिल्म. थँक्यू. उर्मिला, तुझ्याकडे येणार आहे आता. माझी भूमिका जयश्री, म्हणजेच मी सुनीलची बायको असते. ती ऑपोजिट असते, म्हणजे शी इज व्हेरी गिविंग, व्हेरी लव्हिंग. पण ह्याच्या हिशोबी सगळ्या स्वभावामुळे काही घटना अशा घडतात ज्याच्यामुळे त्याचे करार पुढे येतात. तरीसुद्धा शी इज व्हेरी सपोर्टिव्ह टुवर्ड्स हिम. सुबोध सर, दिग्दर्शन तुम्ही केलं. कट्यार एवढा भव्य दिव्य सिनेमा केलात. कट्यार नंतर आम्हाला मोह झाला, आणि झी चित्रगौरवच्या वेळेला आम्ही कट्यार तुम्हाला दाखवलं होतं, फारच अफलातून होतं ते. मला असं वाटतं मी पार्ट 2 सुद्धा करायला हरकत, पार्ट 3 सुद्धा करायला हरकत नाही त्याचा. नाही, आज केला ना पार्ट 2. म्हणजे त्या कट्यारमध्ये असं झालं होतं की आमच्या सिनेमातले खान साहेब जिंकतात ती स्पर्धा, आणि त्यांना कट्यार मिळते, पण त्यांच्या हातात फक्त कट्यारीची मूठ असते, आणि टोक घेऊन पंडितजी पळून जातात. तर त्यानंतर काय घडलं सिनेमात? कट्यार पार्ट 2 मध्ये काय घडलं बघूयात. थुकरटवाडीचा नेल कट्यार काळजात घुसली.
सुबोध भावे उर्फ एकता कपूर, नमस्कार. काय का एकता कपूर का? एकता कपूरच आहे ते. म्हणजे एकता कपूरनं जितक्या वेळा क वापरला नसेल त्याच्यापेक्षा जास्त यांनी वापरलेला. नाव बघा: कुलवधू, कळत न कळत, कट्यार, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, कवडसे, आता करार. बरं, करार मध्ये तर हदच केली यांनी. करार मध्ये तिन्ही हिरोईनी तिन्ही क अक्षराच्या वापरल्या: कानिटकर, कोठारे आणि क्रांती. दोनच आहेत. कानेटकर कोठारी एकच असतं. कानिटकर कोठारे एकच आहेत. अरे आम्हाला माहित आहे ना एकच आहे. पंचमध्ये बसत होतो म्हणून टाकून दिलं. असं आहे ते. आम्हाला काय माहिती आहे का? नाही, तुमचं बरोबर आहे तुमचं, पण सगळ्या पिक्चरची नावं क वरून नाही आहेत त्यांच्या. हा, हे एक बरं आहे. हा, नाही तर उलाढालचं नाव काय ठेवलं असतं. महाराज, कविराज भेटायला आलेले आहेत. अरे वा, कविराज या, कविराज या. चांगले झाले आहे. बोलू काय होते? अरे इथे जिना आहे, बरोबर. जिन्यावर खाली उतरायचं. आता बरोबर आहे. अरे 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 मोठी मोठी मंडळी आलेली आहे. वा वा, छान छान, व्यवस्थित आलेले आहेत सगळे वा वा. अरे महाराज पण आलेले आहेत. वा वा. महाराजांना मुजरा करा सर्व, महाराजांना मुजरा करा सर्व. अरे हा तर बालगंधर्व. अरे बापरे, बालगंधर्व आले. छान, वा वा वा. या कविराज या. नमस्कार. काय नवीन कविराज? अरे मी रोज लिहितो नवीन, कारण मी आहे कविराज. रोज लिहितो नवीन, कारण मी आहे कविराज. आणि कविता करायची मला जाम आहे सवय. होय आहे, छान लिहितो मी. व्यवस्थित चालू आहे घर माझं व्यवस्थित. वा 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 वा. कविराज, बोला. तुम्हाला काय सांगू, नाही. बरेच दिवस झाले दरबारामध्ये संगीताची स्पर्धा झालेली नाही आहे. त्याच्यानंतर नवीन काय झालं तर सदाशिव राज गायक झाला. बरोबर आहे. पण तो आहे कुठं? अरे बापरे, सदाशिवला बोलवा. काय आहे महाराज, मी फुगे विकतोय. 1000 आणि 500च्या नोटा बंद झाल्या, अजून फुगे विकतोय मी. अरे याच्यावरून मला एक कविता सुचलेली आहे. हिरवी गेली लाल गेली, आता उरली गुलाबी. हिरवी गेली लाल गेली, आता उरली गुलाबी. एक फुगा तुला बी, एक फुगा मला बी. अरे छान आहे, चांगलं असू दे. मला आवडलं. वा वा वा. तुझा परिचय दे. महाराज, मला ओळखलं नाहीत? मी सदाशिव, अहम सदा स्वामी. ओके. आणि ह्या कोण? ही पोरी साजूक तुपातली. पण फार करपल्यासारखे नाही वाटत. महाराज, ह्या पंडितजींच्या कन्या. ओहो, उमा. वा वा. नंदेश उमाप. मी पंडितजींची मुलगी. ओहो. आणि सदाशिवची होणारी बायको. आमचा कालच साखरपुडाही झालाय. वा 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 वा. काय करता आपण? ह्या गातात. काय सांगता? आणि नृत्यांगनाही आहेत त्या. अरे बापरे. कोंबडी पळालीवर छान डान्स करतात. पण आम्ही त्यांना लगेच थांबवतो. का? लोक एका मिनिटात ओळखतात, क्रांती रेडकर नाही संदीप रेडकर आहे. वा 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 वा. हे ऐकून मला फार आनंद झाला की तुमचा साखरपुडा झाला. पंडितजींना किती आनंद झाला असेल. पण आहेत कुठे आहेत ते पंडितजी? महबूबा महबूबा गुलशन में गुल खिलते हैं जब शेरा में मिलते हैं. गुलशन में गुल खिलते हैं जब शेरा में मिलते हैं. नीरा कैसे हो. नाजू या पंडितजी या. आसन ग्रहण करा. नको नको,
मी नाश्ता करून आलोय. किमापाव आणि चहा. तुम्हाला नाश्त्यासाठी नाही म्हणत आहे पंडितजी मी म्हणलं आसन ग्रहण करा म्हणजे बसा. हो मग आसन ग्रहण काय म्हणताय? आसन गरम करा असं म्हणा. पंडितजी पाया पडतो. असू दे असू दे असू दे असू दे असू दे असू दे. अरे अरे बस अरे बस रे बस अरे बस बस. त्यांना बोलू नका बस रे, त्यांना बोलू नका बस रे, कारण हे होणार आहे तुमचे सासरे. सासरे म्हणजे सदाशिव माझी सून आहे. पंडितजी नचा मी. तुम्ही संस्कृत नका मी सांगतो त्यांना समजून. तुमच्या संस्कृत फार घोळ आहे. पंडितजी सासरे म्हणजे हे सून होणार असं नाहीये. हे तुमचे जावई होणार त्या ते तुम्ही सासरे होणार. सासरे व्हायला सूनच व्हायला पाहिजे काय? काय म्हणजे सदाशिव आणि तुमच्या दोघांचं सॉफ्टवेअर होता? सॉफ्टवेअर नाही अफेअर. प्रेमम निंदंती शस्त्र. अफेअर पर्यंत. उमा हा तू मला बोललीस नाही? बाबा मी तुम्हाला सांगणारच असू दे बाबा. असू दे बाबा परमेश्वरा, ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरले. ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्या परमेश्वरा तूही आम्हाला विसरलास. आता आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? आगे मेरे मौत का तमाशा. अरे बाबा तो दुसरा पिक्चर आहे पंडितजी. हा दुसरा पिक्चर आहे. हा उमा हा बाबा. तू याच्यावर प्रेम का केलंस? बाबा बाबा तो महेश काळेसारखा गातो सेम टू सेम. अगं महेश काळेच गातो. हा? हा फक्त तोंड हलवतो. मी सगळा पिक्चर पाहिलाय. गेल्या 5 वर्षापासून सदाशिव आमचा राज गायक आहे, पण त्याला अजूनपर्यंत कोणी चॅलेंज देऊ शकलं नाही. तर कोणी आहे का त्याला चॅलेंज देणारा? आपकी जीन्स खुद एकावर एक फ्री ही सही, लेकिन पजामा हम बेचते हैं मग होलसेल मध्ये घ्या किंवा रिटेल मध्ये. चौदह साल हमने हार का सामना किया है पंडित. आपने हमें पहचाना नहीं शायद पंडित जी. अरे आपको कौन नहीं पहचानता खजूर? येते मला येते. हुजूर आपको कौन नहीं पहचानता? अरे आपको कैसे भूलूंगा मैं? पंडित जी खराब जोक करने की आपकी आदत तो गई नहीं अभी. हम आपसे कुछ बात करना चाहते थे. आपसे हमें कुछ तवज्जो करनी थी. मग फ्रीज मध्ये ठेवले ते घ्या. काय टरबज्जो मला पण अर्ध ठेवा. अरे कलिंडो पण घे ठेवले मी. कलिंडो ती पण खावा. अरे ये उर्दू था पंडित जी. पंडित जी गीले शिकवे भूल कर क्यों न हम अब दोस्त बन जाए. क्यों नहीं? अरे ये तो सोने पे सुहागरात होगी. अरे बापरे. बाबा अरे बापरे. काय बोलताय? काय म्हणतात त्याला? सोने पे सुहागा. हाँ तो ठीक है. आज से खान साहब हमारे मित्र है. वा वा म्हणजे हे बरं एक बरं झाले. मला कविता सुचलेली आहे. यांची झाली मैत्री, यांचा वाद संपला. यांची झाली मैत्री, यांचा वाद संपला. अमेरिकेला जाऊन मी भेटणार आहे डोनाल्ड ट्रम्पला. डोनाल्ड ट्रम्प कौन? डोनाल्ड ट्रम्पचा भाऊ आहे तो मध्ये. ओके 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 चला नाही आलं दिलं. आप काजवे यूज करते हैं? ऐ, कोण उचलणार आहे हा पैजेचा वडा?
कोण उचलणार आहे हा पैजेचा वडा? मी उचलणार आहे. नजर जो तेरी लागी दीवानी हो गई. मशहूर मेरे इश्क की कहानी हो गई. जो जग ने न मानी तो मैंने भी ठानी. कहा थी मैं देखो कहाँ चली आई. कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गई. कौन हो तुम? जरीना. जरीना, तू पैजेचा वडा उचलणार आहेस? हो. जरीना, जरी ना म्हणाला तब्बू तरी मी गाणार आणि अब्बूच गाणार. आत्ताच गाणार. जरीना, तू ओळखलंस मला? मी उमा. उमा 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 उमा. कैसी हो तुम उमा? और मेरा सदाशिव? पेठेत बैठे ना यहाँ पे. सदाशिव सदाशिव. वाह, सदाशिव. कॅशलेसचा हा पण फायदा आहे. कैसे हो सदाशिव? ठीक हूँ. जरीना, अब उसकी शादी होने वाली है. क्या? कौन है वो खुशनसीब? संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. वो है उमा देशपांडे. क्या? जरीना, जरीना, जी. तुला आनंद नाही झाला? नाही, खूप खूप आनंद झाला. तर आपण आता भेटणार आहोत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर. हो. चला. क्या बात है सदाशिव, सगाई कर ली और मेरी जरा भी याद नहीं आई. क्यों चले गए मेरी जिंदगी से? क्यों? बताओ सदाशिव, क्यों चले गए मेरी जिंदगी से? मैं तुम्हारी जिंदगी से गया ही कब था? चली तो तुम गई थी मेरी जिंदगी से. मैं? शादी जो कर ली तुमने, किससे? अखबार में आया था, टीवी पे भी दिखाया था. मैंने पढ़ा है अखबार. शादी कर ली आपने. लेकिन किससे? सैफ अली खान से. अरे ती करीना. आईला. अरे यार, खाल्लीस ना माती. अरे मग पेपरामध्ये झ चक्का कुणी केला? कुणी ही झक मारली? कुणी केला झ चक्का? मी केला. तू केला संदीप? हा? उमा उमा रे. उमा? हा, मी केला. कारण माझं सदाशिववर प्रेम आहे. माझं प्रेम आहे त्याच्यावर. माझं प्रेम आहे. माझं 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 आहे. सदाशिव, तूच सांग, तुला कोण आवडतं? उर्मिला. हा?
हा काय हे? मला विचारलं तुम्ही? शी मग आता तर उर्मिलाच आवडते मला. नाही सदाशिव, आमच्या दोघींपैकी तुला जास्त कोण आवडतं सांग ना प्लीज. थाम उमा, मुझे तो सदाशिव के प्यार पर संदेह है. गप्पा बस. चीते की चाल, बाज की नजर और सदाशिव के प्यार पर संदेह नहीं करते. सदाशिव का सिर्फ एक ही प्यार है आणि ते म्हणजे त्याचं गाणं. ए मूर्खा, वाजव रे. तर काल आपण बघितला की झरीनाने पैजेचा वडा उचलला होता. कोण करणार आहे चॅलेंज झरीनाला? मी करणार. मी उचलणार वडा आणि मी गाणार. बाबा ते राहू दे, तुला येतं का आधी गाता ते सांग. बघायचंय? वाजव रे. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. पिंग्याने मला बोलवली रात, घालवली पोरी पिंगा. लटपट कमर दामिनी, अधर रागिनी, मेरे घर आई कैसी सजी धजी, देखो मेरे पिया की सावरी, जिया से बावरी, मेरे अंगना में देखो आज खिला है चांद. ये बाजे धुन झम झम झमाते झम, तो नाचे मन झम झम झमाते झम. ये बाजे धुन झम झम झमाते झम, तो नाचे मन झम झम झमाते झम. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. काय चालू आहे? गाण्याची कॉम्पिटिशन आहे का डान्स कॉम्पिटिशन आहे इथं? कॉम्पिटिशन मागच्या सारखीच होईल. पंडितजी आणि खा साहेब गातील. यस. लेकिन हुजूर, अब तो हम फ्रेंड्स बन गए हैं. अब हम कैसे गाए, है ना भाऊ? जरूर. अब हम कैसे गाएंगे? फ्रेंड्स काही नाही. दरबारात कोणी फ्रेंड्स नाही. कॉम्पिटिशन होणार. पंडितजी आणि खा साहेब गाणार आणि जो जिंकल त्याच्या पोरीशी सदाशिव लग्न करणार आणि जो जिंकल त्याला हे नेल कट्यार दिलं जाईल. पंडित जी, आज के लिए फिर से थोड़ी सी दुश्मनी कर ही लेते हैं. तशरीफ रखिए. पहले हम गाएंगे. हम गाते हैं तब तक आप बीड़ा लीजिए. नाही, मी नाही फुकत. बीड़ा 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 लीजिए. पानाचा बीड़ा. पान खाइए. बाबा थांबा. पान खाण्याआधी एकदा जरा निरखून बघा ते. फुकट आहे, फुकट. खा. तुम्ही सुरू करा. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली बोलायला. आता लागली बोलायला. नवा नवीन पोपट हा लागला बिटू बोलायला. नवा नवीन पोपट हा लागला बिटू बोलायला. आवड मला ज्याची हा लागला बिटू बिटू बोलायला. हे छान गायलेलं आहे तुम्ही. हे ना उत्तर द्यायला सांगा तरी. सांगा तरी. वा. पंडित जी, अब आप गाइए.
बाबा जोरदार चांगलं होऊ दे गाणं. पंडितजी गाइए. गा बाबा गा. पंडितजी गाइए. पंडितजी गाओ तुम्ही. गाओ पंडितजी गाओ तुम्ही. इथे गाओ. बाबा मला सदाशिव पंडितजी गाइए. बाबा बाबा घाबरू नका. बाबा प्लीज. स्वच्छता अभियान. एक मी जिंकलो. पूजा Zero. जिंकलो. बाबा पंडित जी गा नहीं सके. पंडित जी हारलेले आहेत. आता सदाशिव तू आमच्या मुलीशी लग्न करशील. जरी नाशी. मी कुणाही बरोबर लग्न करणार नाहीये. हे काय स्पर्धेचं वातावरण आहे? अरे स्पर्धा कशी पिकॉक झाली पाहिजे. चिकॉक निकोप झाली पाहिजे. स्पर्धा कशी निकोप झाली पाहिजे. तुम्ही पंडितजींना पान खायला दिलं. तमाम पमास मी खाणं. संस्कृत नाही रे. हा संस्कृत नको. हा मी या दोघींपैकी कुणाही बरोबर लग्न करणार नाहीये. उर्मिला चल ग. मला हे मान्य नाही. मी चाललो. का नाही गायलात बाबा. बाबा का नाही गायलात बाबा. अगं मी हे पान खाल्लं होतं. अहो ते हातातच आहे. का नाही गायलात बाबा. हातात ठेवलंय पाण्याने गायला. नाही मी गाऊ शकतो. नाही गाऊ शकतो. थांबा त्याला. थांबा मी जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. हा एक आगळा वेगळा कट्यारचा पार्ट 2 आम्ही विचार करण्याचा प्रयत्न केला. मला माहित नाही तो कसा झाला. नाही मला खात्री आहे की आज आमच्या सगळ्या कट्यारच्या टीमनी हे बघितलं असेल आणि अनेक दिवस कदाचित लोक विचार करत असतील की कट्यारचा पार्ट 2 कधी येणार, कसा येणार. तर मला असं वाटतं की तुम्ही ऑलरेडी त्याचं सगळ्यांनी उत्तर दिलंय. आणि असा येणार. असं येणार. एक विनोदी चित्रपट म्हणून. कट्यार एक विनोदी चित्रपट. तर सुबोध सर मला तुम्हाला विचारायचं की फिरायला सगळ्यांना आवडतं. जगातला कुठला देश तुम्हाला जास्त आवडतो? भारत तर अर्थातच आवडतो पण त्या व्यतिरिक्त. मी गेलेला म्हणशील तर मला ॲडलेड खूप आवडलं ऑस्ट्रेलियामधलं. वा वा. क्रांती तर लंडनचीच आहे ते आपल्याला माहिती आहे. मूळ लंडनची असं ती सगळीकडे म्हणते. तुला कसं माहिती आहे? मी आणि पुष्करनी बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर होतो आम्ही, जिथे राणी राहते बेसिकली. अच्छा. तर त्याच्या बाहेर जाऊन पुष्कर असं म्हणालाय, ए आजी, ए आजी. नाही आज येणार नाही, आज मित्रांबरोबर बाहेर चाललोय. फिश अँड चिप्सचा कुकर लावू नको. हे सगळं आम्ही केलंय. वा. तर या दोघांचे देश कळले. उर्मिला तुला कुठला देश आवडतो? बर्फ आवडतो त्याच्यामुळे स्वित्झर्लंड ला अजून नाही जायची वेळ आली आहे पण नक्कीच जायला आवडेल. पण जगातल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वित्झर्लंडला जाणं. तसा जगातला हा महाग देश आहे पण वीणा वर्ल्डच्या मेकिंग दी वर्ल्ड अफोर्डेबल मिशनमुळे स्वित्झर्लंड आता फक्त 1.25 लाखात पॉसिबल होतं. आणि झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास ऑफर आहे. 30 जानेवारीपर्यंत बुकिंग करा आणि वर्ल्ड फेमस ग्लेशियर ट्रेन ट्रॅव्हल फ्री मिळवा. चला तर मग वेळ कशाला दौडायचा, पटकन बॅग भरायला घ्या आणि आपल्याला निघायचं आहे वीणा वर्ल्ड बरोबर स्वित्झर्लंडला जायला. चला चला निघूया. चल 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 निघूया निघूया. बोलत काय बसलाय? उठा चला चला चला. चला चला. अरे गप्पा काय मारताय? चला ना. तिकीट काढूनच आणलेत बहुतेक यांनी आपली सगळी. जोरदार टाळ्या शिव आणि गौरी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. काही दिया परदेश सध्या जोरदार चाललाय आणि मराठीतली पहिली मालिका आहे. परदेशामध्ये 9 दिवस तुम्ही शूट करताय. हो. पण मला हाच प्रश्न विचार, परदेशात गेले की प्रॉब्लेम असतो बाबा जेवणा खाण्याचा. जे व्हेज लोक आहेत त्यांचा फार प्रॉब्लेम होतो आणि मग ते गेलं आपल्याला इंग्लिश येत नसलं आपण ते
द बर्गर विथ व्हॉट इज दिस, मग ते सांगतात अमुक. मग तुम्ही कसं काय मॅनेज करता? तू तो व्हेज आहेस. शिव के लिए सब कुछ वेजिटेरियन अरेंज किया गया था. वीणा वर्ल्ड ने सब कुछ वेजिटेरियन और इंडियन फूड. वा वा. पण तिकडे बाबा सगळ्यात टेन्शन असतं मला की ते पासपोर्ट सांभाळून ठेवायचा. त्याचं काय, तुमची गडबड झाली म्हणे तिकडे काहीतरी? त्याच्याकडनं पासपोर्ट हरवला. पासपोर्ट हरवला तुम्ही तिकडे? एक्साइटमेंट. पण वीणा वर्ल्डमुळे आम्हाला आमचा पासपोर्ट परत मिळाला, आमचे सगळे डॉक्युमेंट्स, आमचे बॅग सगळं परत मिळालं. आता ते तुम्ही बघा कसं त्यांनी परत दिलं. तुम्ही स्वित्झर्लंडच्या प्रवासाला नक्की या. 9 तारखेपासून 9 ते 14 रोज रात्री 9 वाजता. वा वा, क्या बात आहे. पुन्हा या, आम्ही वाट बघू तुमची. लवकर या नक्की. जोरदार शिव आणि गौरीसाठी. करार चित्रपटामध्ये आणखीन एक खूप श्रवणीय गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे सिनेमाचं संगीत. आणि यातली गाणी फारच उत्तम झालेली आहेत. यातली गाणी, तर ही गाणी ज्यांनी गायलेली आहेत अशा गायकांना आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नेहा राजपाल, जशराज जोशी आणि सोनू कक्कर यांचं. जोरदार टाळ्या. नमस्कार. मला याचे उर्मिला तुझ्याकडे. संसार सांभाळावा लागतो प्रत्येकाला, तारेवरची कसरत करून. तू दोरीवरची कसरत करतेस, म्हणजे पडद्यावरची कसरत करतेस तू, आणि संसारही सांभाळतेस. तर ही जी पडद्यावरची कसरत मराठीत, ज्याला सिल्क असं म्हटलं जातं, तर काय आहे हा प्रकार हे जाणून घ्यायचं सगळ्या मराठी रसिक प्रेक्षकांना. रोप मलखांब किंवा मलखांब हे सगळे जे इंडियन ॲक्रोबॅटिक फॉर्म्स आहेत, रोपचाच भाऊ म्हणूयात आपण. सिल्क जे कापडावरती केलं जातं. माझी आणि अदिती देशपांडे माझी सिल्क गुरु. आय वुड लाईक टू थँक अदिती डेफिनेटली फॉर पुशिंग मी. अदितीसाठी जोरदार टाळ्या. आणि त्यांची विशेष ओळख म्हणजे हा प्रकार परदेशी आहे, पण पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांनी तो भारतात आणला. आणि त्या ऑफिशियली तो शिकवतात सगळ्यांना, आणि काही बॉलिवूड सेलिब्रिटीजना सुद्धा त्या शिकवतात. पाहूयात हा. बांधते मन हळव्या गाठी, गुंतणे जरी नसते हाती, कधी कसे सुर जुळती आणि भावते मग कुठले कोणी, हरवले जगन कळत सारे, हवे हवेसे कोणीतरी वाटे, सांगना जीव झुरतो कारे, साजना नसते हाती, कधी कसे सूर जुळती आणि भावते मग कुठले कोणी, हरवते जगन कळत सारे, हवे हवेसे कुणीतरी वाटे, सांगना जीव झुरतो कारे, साजना रे साजना रे साजना रे साजना रे. तुमच्या आदिती तर शिकवतातच, आमच्याकडे सुद्धा काही ट्रेनर आहेत, त्यांचं असं म्हणणं की याचा शोध आम्ही लावला. नमस्कार. नमस्कार. कुठनं आलाय तुम्ही? US. US वरून. अच्छा, US ला जाऊन आलेत ते असं म्हणणं आहे, पण मूळचे कोल्हापूरचे आहेत ते. कोल्हापूर. अच्छा अच्छा. US दौऱ्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला विचारणार आहे पुढे. तुम्ही बोला. नमस्कार. आणि मी शिष्य आहे फक्त सरांचा. तुम्ही फक्त शिष्य आहात. अरे वा वा. या वरती या, आपण बोलूयात गप्पा. येस येस. थँक्यू.
वा वा त्याबद्दल केवढा मान आहे तुम्हाला तर फार भरून आलो तुमच्याकडे बघून. कमअप आता खरा ऍक्ट सुरू होणार आहे बर तुमच्या सगळ्यांसाठी. हा पडदा स्पेशल उल्हासनगरवरून आम्ही आणलेला आहे. कळलं पुढे चला. आपल्या सगळ्यांसाठी स्पेशल असून दाखवतोय सर, ज्याचं नाव आहे कांगारोसन. ऑस्ट्रेलियन आसन आहे हे, ऑस्ट्रेलियन आसन ऍक्च्युली. दाखवा. सुंदर सुंदर. एक डेंजर म्युझिक वाजव. भुजंगासन सादर करत. अरे बापरे, आम्ही भुजंगासन जे आहे ते खाली बघितलं जमिनीवर, पण सिल्कवरचं भुजंगासन जगात कोणी केलेलं नाही. सुरू. वजन कमी करण्याचं पण आहे का? वजन पण कमी करण्यासाठी आहे. आपोआप होतं. आपलं पंच नाही वाजलं तर इंडस्ट्रीतला आपोआप होतं. समाजातलं होतं. हे तर माझे मी तसे साधे साधे आसन केले, पण सगळ्यात डेंजर आसन असतं मयूरासन. ओके. अच्छा बापरे. मयूरासन. मी गेले 3 वर्ष हे आसन शिकतोय, पण मला ते जमलेलं नाहीये. कोणाला जम सिल्कवर. रेडी आहेत सर? हा सर. अरे बापरे. पडदा घ्या असं मागे, नाही तर पायात येईल. खेचू नको. हे बघा, असं उभं राहायचं. असं उभं राहायचे, हात घ्यायचे, राईट हँड गेला पाहिजे इथं. बापरे फारच अवघड. नाही गेला तरी चालेल. गणवा गणवी वाले सगळे. मागच्या वेळेला एकदा सोनू कक्कर आलेल्या होत्या जी. तभी आपने एक पोस्टर देखा था जो हमने बनाया था वहाँ. हाँ जी, और बहुत खूबसूरत बनाया था. और उस पोस्टर में आपको हमने दिखाया था साड़ी में. मराठी जी. हाँ, तो आप आज साड़ी पहन के आए. मैंने कोशिश किया कि इतना खूबसूरत जो मराठी माहौल होता है, सब लेडीज साड़ी पहनते हैं, तो मैंने सोचा सब लेडीज ने, हमारे शो में तो जेंट्स भी पहनते हैं. वो आपने सही कहा. बहुत मराठी माहौल होता है इधर. जी जी. हाँ, तो आपका स्वागत. थैंक यू सो मच. धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. नेहा जी, सुरुवात तुमच्यापासून करणार आहे. या सिनेमात खूप छान गाणं आहे तुमचं, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे सरप्राइझिंग आहे. डोहाळ जेवणावरचं गाणं बर मला गायला मिळालंय. उर्मिलावर आणि क्रांती दोघींवर ते चित्रित झालेलं आहे. वाजती तालात पैंजण मनात, सुखाला मोहर आला, सुखाला मोहर आला. कोरड आभाळ झालं या ढगाळ, मायेला बहर आला, मायेला बहर आला. क्या बात. जसराज तुमच्याकडे आता येणार आहे. सुफी स्टाईल गाणं आहे. बर. किंवा माझा पार्ट त्याच्यातला थोडासा सुफी अंगाने जाणार आहे असं म्हणता येईल. हवे हवे से कुणीतरी वाटे, सांगना जीव झुरतो का रे, साजना रे साजना रे साजना रे साजना.
थँक्यू. वाह, क्या बात है. आता येणार आहे सोनूजी तुमच्याकडे. बहुत ही खूबसूरत ये गाना है, विजय गवांडे जी का म्यूज़िक है, जैसा कि हम सब जानते हैं. इतनी सुंदर ये कॉम्पोजिशन है. आई होप आप सबको पसंद आए ये गाना. चुकल्या वाटा चुकल्या रस्ता, चुकल्या वाटा चुकल्या रस्ता. आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या सिनेमाचे दिग्दर्शक मनोज कोटियन यांना. आणि आता आपण आमंत्रित करूयात या सिनेमाच्या निर्मात्या नीलम सिविया यांना. जोरदार टाळ्या. दिग्दर्शकाच्या नजरेतून करारबद्दल काय सांगाल? काही प्रसंग असे घडतात आयुष्यात की माणूस निर्णय घेत असताना कुठे ना कुठे तो चुकतो, त्याबद्दलची एक कहाणी आहे. वा वा. आता येणार आहे नीलमजी तुमच्याकडे. ह्या सिनेमाच्या निर्मात्या आहेत. फिल्म हमारी फैमिली ड्रामा है. जब हमारे ऑडियंस देखने जाएंगे उनको उतनी ही खूबसूरत और अच्छी लगेगी. वा वा, नक्कीच नक्कीच. सुबोध सर, सगळच्या काळातला एखादा प्रसंग किंवा एखादा किस्सा आठवतोय जो आजही प्रेरणा देतो आणि तो प्रसंग तुम्ही मागे वळून बघताना तुम्हाला आठवतो? सिटी प्राईड कोथरूडची गोष्ट आहे ही. माझी आई नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. साऊथचे खूप मोठे डिरेक्टर डी रामा नायडू त्यांचा पहिला मराठी पिक्चर, आणि त्या सिनेमाचा पहिला शो सिटी प्राईडला होता. त्यांनी प्रीमियर वगैरे असं काही ठेवलं नव्हतं. महाराष्ट्रात 11 ठिकाणी तो रिलीज झाला होता. तो मॅनेजर आला, मला म्हटलं की सुबोधजी पिक्चर आपण कॅन्सल करतोय. म्हटलं का? कारण एकही तिकीट विकलं नाही गेलं. तर म्हणलं ओके. मग मी बाहेर आलो. माझ्याकडे स्कूटर होती तेव्हा. मी स्कूटरवरती गेलो आणि मी खूप रडलो. मला असं वाटलं की एकही माणसाला असं वाटू नये की आपण हा पिक्चर बघावा. आणि भयंकर फ्रस्ट्रेट झालो मी. म्हणजे मला कळे ना की काय करायला पाहिजे आता. आणि त्याच सिटी प्राईडला 2 वर्षानंतर बालगंधर्व रिलीज झाला आणि तो 20 आठवडे सिटी प्राईडच्या स्क्रीनमध्ये होता. सो मला असं वाटतं की या दोन्ही परिस्थितींमध्ये आपण आपल्या स्वतःतलं कलाकार पण टिकवणं हे खूप महत्वाचं आहे. क्या बात आहे. पण सुबोध सर, असेच तुम्ही पुढे जात राहा. या मंचातर्फे सगळ्या महाराष्ट्रातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या या प्रवासाला जिलेट मार्क 3चा सलाम. जिलेट मार्क 3 कडून तुम्हाला मिळते एक गिफ्ट हॅम्पर. तुम्हाला मिळतंय जिलेट तर्फे हे गिफ्ट हॅम्पर जिलेट मार्क 3, जो तुम्हाला देतो 3 ब्लेडसह क्लीन शेवन लुक, सदैव सक्सेसफुल आणि कॉन्फिडंट राहण्यासाठी. तर खूप छान वाटलं आजच्या भागामध्ये. करार या सिनेमाच्या निमित्तानं हे आपले लाडके पाहुणे तुकरटवाडीमध्ये आले. या सगळ्या पाहुण्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मंचातर्फे गोकुळतर्फे मिळते एक आठवण भेट. महाराष्ट्राला शक्तिशाली बनवणारं दूध गोकुळ दूध, ज्याच्या थेंबा थेंबात क्वालिटी. तर तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा, हाच संदेश देत आत्तापुरता घेणार आहोत निरोप. पण लगेच भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 बसून चला हवाई उद्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि गोकुळ दूध. कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना. बँकिंग पार्टनर स्टेट बँक बडी. स्पेशल पार्टनर बजाज